Welcome to Easy English class with Kadu sir. Dear learners, today's topic is use of personal pronouns. Personal pronouns मध्ये आपण विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य की ज्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण, इकडे निगेटिव्ह सेंटेन्स आणि प्रश्नार्थक म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे जसं फर्स्ट पर्सन मध्ये आय, वी, यू, नंतर ही, सी, इट आणि दे याचे आपण विधानार्थी वाक्य केलेले आहेत आणि अलॉंग विथ द ट्रान्सलेशन इन मराठी. जसं आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. नंतर आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही. त्याचं व्हर्बल येस नो टाईपचा जो क्वेश्चन आहे त्याचा सेंटेन्स केला आपण, डू आय गो टू स्कूल. ओके. नंतर वी गो टू स्कूल, आपण व्हर्ब याच्यासाठी असं वापरलं की त्याच्यामध्ये चेंजेस कसे होतात अकॉर्डिंग टू प्रोनाउन्स आणि सर्वचे सेंटेन्स आहेत ते सिंपल प्रेझेंट टेन्स. वी गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो. यू गो टू स्कूल, तू शाळेत जातो. ही गोज टू स्कूल, नंतर तो शाळेत जातो. सी गोज टू स्कूल, ती शाळेत जाते. इट गोज टू स्कूल, ते शाळेत जातात. आणि दे गो टू स्कूल, ते शाळेत जातात. ओके. म्हणजे ही सीट असलं की क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागते. आणि इकडे डज, जसं I do not go to school, we do not go to school, you do not go to school, he does not go to school, she does not go to school, it does not go to school. नंतर इकडे they do not go to school. सो नंतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी डू आय गो टू स्कूल, डू वी गो टू स्कूल, डू यू गो टू स्कूल. नंतर तो शाळेत जातो का, डज ही गो टू स्कूल. ती शाळेत जाते का, डज सी गो टू स्कूल. ते शाळेत जातात का, डू दे गो टू स्कूल. आणि ते शाळेत जातात का, डू दे गो टू स्कूल. म्हणजे अकॉर्डिंग टू द सेंटेन्स आपण पर्सनल प्रोनाउन्स पासून नकारार्थी म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, नंतर नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य. ओके. सो यूज दिस सेंटेन्स अँड मेक द नंबर ऑफ सेंटेन्स युअर सेल्फ. ओके. थँक्यू सो मच.